मिरज तालुक्यातील मालगाव येथे खासगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्या प्रकरणी खासगी शिक्षिका आणि तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे। पैशाच्या वाटणीवरून खासगी शिक्षिका आणि तिच्या साथीदारानं सुधाकर सावंत यांना मारहाण आणि व्हिडिओ चित्रण करून ब्लॅकमेल केल्याने सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार आहे। या प्रकरणी शिक्षिका नम्रता सदाफुले आणि नंदकुमार कदम या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली। सुधाकर सावंत यांनी दिनांक 26 जून रोजी घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती। सुधाकर सावंत गेल्या 30 वर्षांपासून 5वी ते 10वी पर्यंत मालगाव येथे कोचिंग क्लास घेत होते। त्यांच्यासोबत क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले राहणार मालगाव या गेल्या वर्षभर काम करीत होत्या। नम्रता सदाफुले यांची 60% आर्थिक भागीदारी होती। सुधाकर हे मृत्यूपूर्वी काही दिवसांपासून नैराश्यात होते। सहकारी शिक्षिका नम्रता सदाफुले आणि तिचा नातेवाईक नंदकुमार कदम दोघे राहणार मालगाव हे दोघे मला मानसिक त्रास देत असल्याचे आणि नंदकुमार कदम हा कॉल करून शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याने टेन्शनमध्ये असल्याचे सावंत यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीत म्हटले आहे। सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेली संशयित नम्रता हिनं तुला बदनाम करतो, तुझा क्लास संपवतो, तू माझे मानधन वाढवून द्यायलाच पाहिजेस, नाहीतर मी तुला सोडणार नाही अशा धमक्या दिल्या असल्याची तक्रार सावंत यांच्या पत्नीनं पोलिसात केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिका नम्रता नारायण सदाफुले आणि नंदकुमार बळीराम कदम दोघे राहणार मालगाव तालुका मिरज यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली असून दोघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे।